नमस्कार मंडळी. लक्ष्मीच्या पावलांनी थोडं तुझं थोडं माझं आणि सगळ्यांचीच लाडकी मालिका ठरलं तर मग या मालिकांच्या महासंगमच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली खूप सुंदर दिसत असते आणि त्यामुळे अर्जुन तिच्याकडे टक लावून पाहत असतो. सायली अर्जुनला म्हणते, अहो असं काय पाहताय तुम्ही? अर्जुन म्हणतो की माझी बायको किती सुंदर दिसत आहे ते बघतोय मी. मग सायली लाजते आणि म्हणते, असं नका ना बघू, मला कसं तरी होत आहे. यावर अर्जुनसुद्धा मिश्किलपणे उत्तर देतो की मलाही असंच होतं जेव्हा तू माझ्या आजूबाजूला असते. नंतर सुभेदारांच्या घरी दहीहंडीसाठी खूप साऱ्या मुली आलेल्या असतात. म्हणजे ते दहीहंडीच्या मुलींचं पथक असतं. एवढ्या सगळ्या मुलींना बघून अद्वैत म्हणतो की मुलींचं पथक? तेजससुद्धा बोलतो की म्हणजे यावर्षी या मुली दहीहंडी फोडणार आहेत का? आणि तेजसच्या या प्रश्नाचं उत्तर सायली देते आणि म्हणते की यावर्षी मुलीच नाही, या तर आम्हीसुद्धा दहीहंडीला साठी थर धरणार आहोत. आणि असं बोलून सायली, मानसी आणि कला या दहीहंडीकडे जायला निघतात. आता दहीहंडी फोडण्याची तयारी सुरू असते. सायली थरावरती चढायला सुरुवात करते. सगळेजण खूप आनंदामध्ये असतात. दहीहंडी सगळेजण खूप एन्जॉय करत असतात. आणि शेवटी सायली खूप जल्लोषामध्ये दहीहंडी फोडते. पण अचानक अद्वैत सुभेदारांच्या घरातून बाहेर येतो. त्याच्या कपड्याला खूप सारं रक्त लागलेलं असतं. अद्वैत अर्जुनला आवाज देत असतो, परंतु तिथे एवढा आवाज असतो त्यामुळे कुणाचं लक्ष अद्वैतकडे जात नाही आणि अद्वैतचा आवाज अर्जुनपर्यंत पोहोचत नाही. अचानक अर्जुनचं लक्ष अद्वैतकडे जातं. अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो की अद्वैतचे ते रक्ताळलेले कपडे पाहून. आणि सायलीचंसुद्धा लक्ष अद्वैतकडे जातं आणि तिलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन अद्वैतला विचारतो की काय झालं अद्वैत, आणि तुझ्या कपड्यांना हे रक्त कसं लागलं? अद्वैत म्हणतो की सगळं सांगतो मी तुला, परंतु मला त्याआधी तुला काहीतरी सांगायचं आहे अर्जुन. आणि अद्वैत पुढे बोलतो की मला तुला सायलीच्या आईबाबांबद्दल सांगायचं आहे. आणि या वाक्यावरच पुढील प्रोमो संपवलेला आहे मित्रांनो. आता पुढे अद्वैत नेमकं काय सांगणार अर्जुनला हे पाहणं खूप मनोरंजक असणार आहे. आता अद्वैतच्या कपड्याला लागलेलं रक्त मधुभाऊंचं तर नाही ना, याची सुद्धा शंका आहे. कदाचित मधुभाऊंचंच ते रक्त असणार आहे. असेच अपडेट्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.